नमस्कार सर्वांना. आपण आज पॉलिटीमधील एक छोटासा भाग किंवा घटक म्हणा तो आपण पाहणार आहे. तो आहे परिशिष्ट. ओके. छोटासाच आहे, सिंपल आहे, ज्याच्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. आता येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा जरी प्रश्न आला तर तो आपल्याला सुटून जाईल. ओके. तर आता मी जे घेणार आहे तेवढंच तुम्ही करा व्यवस्थित डिटेलमध्ये. आणि सर्वांना माहीत आहे, फक्त काय करायचं आहे, की पॉईंट्स जे असतात ते लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला परिशिष्ट लगेच ते रिमाइंड होतात. बघा, आपण आता स्टार्ट करूया. मूळ घटनेमध्ये बघा, 8 परिशिष्ट, 22 भाग आणि 395 कलमे होते. समजलं? पण सध्या किती आहेत? 12 आहेत. 8 चे किती झालेले आहेत आता? 12. 4 नव्याने ऍड झालेले आहेत. 25 भाग आहेत आणि 465 ही कलमे आहेत. हे लक्षात घ्या. समजलं? तर हे संख्या लक्षात ठेवायची आहे तुम्ही. ओके. बघा, आता नेक्स्ट बघा, पहिली अनुसूची जी आहे, पहिली अनुसूची, तर त्या पहिल्या अनुसूचीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. ही अनुसूची 1 ते 4 कलम शी संबंधित आहे. कलम किती आहे? 1 ते 4. आर्टिकल्स 1 ते 4. पण कशा संबंधी बघा, यामध्ये राज्यांची नावे असतील, त्यांचं राज्यक्षेत्र असेल, केंद्रशासित प्रदेश त्यांचा विस्तार असेल, तर ह्या संबंधित ही पहिली अनुसूची आहे, पहिलं परिशिष्ट आहे. आणि सध्या या अनुसूचीमध्ये बघा 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके. तर हा अपडेटेड डेटा आहे, लक्षात घ्या. 28-8 लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढून आता जम्मू काश्मीर व लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. आणि दादरा नगर हवेली व दमन दीव या केंद्रशासित प्रदेशांचे देखील एकत्रीकरण झालेले आहे. ओके. हा करंट मधील डेटा आहे. त्यानंतर दुसरी अनुसूची बघा. दुसऱ्या अनुसूचीमध्ये वित्तलब्धी, भत्ते, विशेषाधिकार इत्यादींचा समावेश आहे आणि हा सर्व खर्च संचित निधीवर आधारित आहे. तर यामधील जी पदे आहेत कोणाकोणासाठी, कोणकोणती आहेत पदे ती लक्षात घ्या. राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल. ओके. लोकसभा व राज्यसभा यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती. लक्षात ठेवण्यासाठी सिंपल आहे. सेम राज्य विधानसभा आणि राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यामधील न्यायाधीश हे लक्षात ठेवा. आणि 5 नंबर आहे कॅग. समजलं? कॅग. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरी अनुसूची, शपथ. लक्षात ठेवा हा कीवर्ड शपथ आहे. त्यामध्ये कोणाकोणाच्या मेन्शन केलेल्या आहेत हे महत्वाचं आहे, कारण याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, भविष्यात येऊ शकतो. बघा, केंद्रीय मंत्री, संसदेचे सदस्य असतील, संसदेच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. लक्षात ठेवा. कॅग, राज्याचे मंत्री, राज्य विधानमंडळाच्या निवडणुकीचे उभे असलेले उमेदवार आणि राज्य विधानमंडळाचे सदस्य. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कोणाकोणाचा समावेश आहे. ओके. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, त्यानुसार तुम्ही इलिमिनेट करू शकता. त्यानंतर फोर्थ आहे बघा, फोर्थ अनुसूची, चौथी अनुसूची. यामध्ये अनुसूचित राज्य व केंद्रशासित प्रदेशांना बघा राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद. हे एवढंच कीवर्ड लक्षात ठेवा. कशा संबंधी आहे? राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद ह्या चौथ्या अनुसूचीमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट 5वी अनुसूची, अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांचं प्रशासन व नियंत्रण या बाबतीत तरतुदी केलेल्या आहेत. आणि एक महत्वाचे आपण ब्रॅकेटमध्ये दिलेल्या गोष्टी म्हणजे बघा, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम ही 4 लक्षात ठेवायची आहेत राज्य तुम्ही. आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम ही राज्ये वगळून उर्वरित राज्यांच्या अनुसूचित क्षेत्रांना हा लागू आहे भाग. समजलं? ही 4 राज्य लक्षात ठेवा. तुम्ही काही करा, ट्रिक करा किंवा काही करा, पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 6वी अनुसूची, सेम बघा, ही 4च राज्य आहेत. यामध्ये पण आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांचा प्रशासनाबाबत तरतुदी आहेत. आदिवासी क्षेत्र लक्षात ठेवा. आदिवासी क्षेत्र कुठले 4 राज्य आहेत? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. हे लक्षात ठेवा. समजलं? 5वी आणि 6वी अनुसूची व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 7वी अनुसूची लक्षात ठेवा. यामध्ये सूच्या दिलेल्या आहेत. 3 सूच्या आहेत. केंद्र सूची असेल, त्याला आपण संघ सूची म्हणतो, समवर्ती सूची आणि राज्य सूची. यामध्ये किती विषय आहेत, काय आहेत, आपण ते डिटेल नंतर बघूया. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की 7व्या अनुसूचीमध्ये काय आहे. ओके. जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. 8वी अनुसूची खूप महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता बघा, 8व्या अनुसूचीमध्ये भाषा दिलेल्या आहेत. ओके. भाषा मूळ घटनेमध्ये टोटल 14 भाषा होत्या, पण सध्या आता किती आहेत? 22 आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या,
कारण सेंटेन्समध्ये प्रश्न विचारू शकतो आयोग. आता या 22 भाषा कुठल्या आहेत, तर या सर्व पाठ करायच्या का, तर नाही. तुम्ही फक्त एक वरून नजर हे करायची आहे. यामध्ये कोणत्या मेन्शन नाहीत त्या फक्त लक्षात ठेवा, कारण आयोगाने एकदाच प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये बघा मराठी आपली आहे, बाकी आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती आहे, हिंदी आहे, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, ओके, मराठी, नेपाळी, तेलुगू, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ आणि उर्दू. लक्षात आला. यामध्ये इंग्रजी नाही हे लक्षात ठेवा. ओके, मारवाडी पण नाहीये. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात असू द्यात. आता हे 3 पॉईंट खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. तर का, तर याच्यावर प्रश्न आलेला आहे. 21वी घटना दुरुस्ती 1967 लक्षात ठेवा. 21वी घटना दुरुस्ती 1967 या घटना दुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या? सिंधी भाषेचा. त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 यानुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. इथे लक्षात ठेवू शकता तुम्ही ट्रिक KMN. काय होऊ शकता? KMN. ओके. त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 4 भाषा ऍड केलेल्या आहेत. त्या आहेत बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली. म्हणजे इथं तुम्ही BDMS अशी ट्रिक लक्षात ठेवा. या क्रमानेच तुम्ही लक्षात ठेवा. समजलं? 21वे नुसार सिंधी भाषेचाच फक्त समावेश केलेला आहे. 71वी 1992 नुसार कोकणी, मणिपुरी, नेपाळी. ओके, KMN. 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार BDMS बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली. समजलं? तर याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा कोणत्या घटना दुरुस्तीने कोणती भाषा ऍड केलेली आहे. त्यानंतर 9वी अनुसूची ही पहिल्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेली आहे. 1951 ला झालेली आहे पहिली घटना दुरुस्ती. यामध्ये काही कायदे व विनिमय विधिग्राह्य असल्याचे घोषित करण्यात आलेलं आहे आणि जमीन सुधारणा विषयक कायदे यामध्ये आहेत आणि याला घटनात्मक पुनर्विलोकन लागू नाही. समजलं? तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर 10वी अनुसूची ही पण महत्वाची आहे. 52वी घटना दुरुस्ती 1985 ने ही समाविष्ट केलेली आहे. हे महत्वाचा पॉईंट आहे. पक्षांतर बंदी कायद्याबाबत यात तरतुदी केलेल्या आहेत. आता हा पक्षांतर बंदी कायदा काय आहे किंवा काय ते आपण नंतर बघणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे कोणत्या अनुसूचीमध्ये काय समाविष्ट आहे. समजलं? 52वी घटना दुरुस्ती 1985 लक्षात ठेवायची आहे, महत्वाचे आहे. त्यानंतर 11वी अनुसूची ही खूप महत्वाची आहे बघा. 73वी घटना दुरुस्ती 1992 ने समाविष्ट केलेला आहे. ही पंचायत राजशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? पंचायत राज. यामध्ये 29 विषयाची यादी दिलेली आहे. आता हे 29 विषयाची यादी हे पण तुम्ही करायला पाहिजे, कारण याच्यावर पण आयोग प्रश्न विचारलेला आहे. ते कोणते आहेत ते आपण पंचायत राजमध्ये बघूया. ओके, फक्त लक्षात ठेवा 29 विषयाची यादी यामध्ये दिलेली आहे आणि घटना दुरुस्ती कोणती आहे? 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार पंचायत राज. कोणती अनुसूची? 11वी. आणि नेक्स्ट 12वी अनुसूचीमध्ये काय केलेलं आहे? 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 ने समाविष्ट केलेला आहे. यामध्ये नगरपालिकेशी संबंधित सर्व प्रकरणे आहेत. नगरपालिकेशी संबंधित आहेत आणि यामध्ये विषय किती आहेत? 18. समजलं? तर अशा हा टोटल 12 अनुसूची आहेत किंवा 12 परिशिष्ट आहेत. आता मी तुम्हाला सांगितलंय फक्त कीवर्ड लक्षात ठेवा. कसं? बघा, पहिल्या अनुसूचीमध्ये बघा राज्य, त्यांची नावे, राज्यक्षेत्र आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्याचा विस्तार याच्याशी संबंधित आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये भत्ते दिलेले आहेत, विशेषाधिकार, वित्तलब्धी हे. तिसरी आहे शपथ. लक्षात ठेवा, पण शपथ कोणाकोणाच्या ह्या लक्षात पाहिजे. ओके, कोणाकोणाचे त्यात दिलेले आहे ते मेन्शन केलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश नाही, हे लक्षात घ्या. महाधिवक्ता, महान्यायवादी पण नाही. समजलं? कॅग आहे, कॅग लक्षात ठेवा. चौथी अनुसूची ही राज्यसभेतील जागांची तरतूद. ओके, एवढंच लक्षात ठेवा. 5वी अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जमाती यांचं प्रशासन व नियंत्रण. त्यामध्ये कुठले राज्य वगळायचे आहेत किंवा सोडायचे? तर आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय. 6वी अनुसूची आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांचा प्रशासनाबाबत तरतूद आहे. 7वी सूची मेन्शन केलेले आहेत, केंद्र, राज्य आणि समवर्ती. 8वी खूप महत्वाची आहे, व्यवस्थित लर्न करा. भाषा दिलेल्या आहेत, आधी 14 होत्या, आता 22 आहेत. त्या कुठल्या आहेत एकदा वाचून घ्या. आणि ज्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. सिंधी बाबतीत कुठल्या? 21वी. कोकणी, मणिपुरी, नेपाळी बाबतीत 71वी. बोडो, डोंगरी, मैथिली, संताली बाबतीत 92वी. समजलं? इयर पण लक्षात ठेवायचे आहेत. 9वी अनुसूची जमीन सुधारणा विषयक कायदे पहिल्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेले आहेत, एवढंच लक्षात ठेवा. 10वी अनुसूची
पक्षांतर बंदी कायद्याबाबतीत. समजलं. 52वी घटना दुरुस्ती 1985 ने. 11वी आणि 12वी तुम्हाला माहिती आहे. 11वी ही पंचायत राज संबंधी आहे, 73वी 1992 आणि 12वी आहे ती 74वी घटना दुरुस्ती 1992 ने समाविष्ट केली आहे. ती कशा संबंधी आहेत? नगरपालिका. या 12वी अनुसूचीमध्ये नगरपालिका संबंधित ही टोटल विषय किती आहेत? 18 आणि या 11वी मध्ये किती? 29 विषयांची यादी दिलेली आहे. समजलं. एवढं फक्त एक 5 मिनिटात तुम्ही रिव्हिजन करू शकता. एक्झामच्या आधी जाताना हे एकदा वाचा. परिशिष्ट महत्वाचे आहेत. कोणत्या परिशिष्टामध्ये काय आहेत ह्या तरतुदी तुम्हाला माहित पाहिजे. सिंपल प्रश्न येऊ शकतो. समजलं. तर आपण आता परिशिष्ट भाग बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे महत्वाचे आहेत, महत्वाचे काही जर पॉइंट्स असतील किंवा काही टॉपिक्स असतील तर ते आपण यूट्यूबला आपण अपलोड करणार आहे लेक्चर. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. आणि ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे @thePacificAcademy. हे जॉईन करा. इथे सर्व तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. ओके. चला आपण थांबूया. भेटू नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.